रस्त्याच्या बाबतीमध्ये चालू असलेला आमरण उपोषणाचा जो आमचा लढा आहे, या आमरण उपोषणाचा आजचा आमचा दुसरा दिवस आहे। पिंपरी गावातील संबंध पीडित शेतकरी या ठिकाणी या लढ्यामध्ये सामील आहेत। आज आमचा दुसरा दिवस असल्याने या ठिकाणी महाराष्ट्र राज्य किसान सभा परळी तालुका कमिटीच्या वतीने या ठिकाणी आम्हाला किसान सभेचा पाठिंबा आमचे बंधू रुस्तुमरावजी माने या ठिकाणी घेऊन आले आहेत। यांच्या पाठिंब्याने नक्कीच आमच्या लढ्याला एक मोठ्या प्रमाणाचा जो बळ आहे तो बळ कुठेतरी या ठिकाणी लाभला आहे। आमच्या या तुमच्या या पाठिंब्याच्या जोरावर कुठेतरी प्रशासकीय वर्ग या ठिकाणी आवर्जून आमच्या लढ्याची अजून कुठेतरी वेगळी दखल घेऊन आमचा जो लढा चालू आहे या लढ्याला कुठेतरी प्रशासकीय मार्गातून या लढ्याला म्हणजे यश देण्याचं कुठेतरी करेल ही या ठिकाणी आम्ही विचार व्यक्त करत आहोत। काल पिंपरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी जो पवनेर पिंपरी जो शेत रस्त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी काल 15 तारखेपासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि ह्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची जी योग्य मागणी आहे की त्यांचा जो शेत रस्ता आहे तो रेकॉर्ड प्रमाणे परळी महसूल प्रशासनाने तात्काळ मोकळा करून द्यावा यासाठी हे उपोषण चालू आहे। आणि या उपोषणाला त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागेपर्यंत लढाईची किसान सभेनं ठरवलं आहे। म्हणूनच अखिल भारतीय किसान सभा परळी तालुक्याच्या वतीनं आज या उपोषणात सर्व शेतकऱ्यांना किसान सभेच्या वतीनं आम्ही पाठिंबा व्यक्त करत आहोत। आणि यापुढेही जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत पिंपरी येथील शेतकऱ्यांचा जो काही निर्णय असेल आंदोलनाचा, त्या आंदोलनामध्ये किसान सभा पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी असेल असं मी या ठिकाणी शब्द व्यक्त देतो। महाराष्ट्र राज्य किसान सभा परळी तालुका कमिटीने जो या ठिकाणी आमरण उपोषणकर्त्याला पाठिंबा दर्शवला आहे, या दर्शनाला पाठिंब्याच्या बाबतीमध्ये आम्ही सर्व उपोषणकर्ते किसान सभा परळी तालुका कमिटीचे खूप खूप आभारी आहोत।